मित्रांनो नमस्कार. एक अजब गोष्ट सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे. एक बातमी आज वाचली आणि त्या बातमीत लिहिलं होतं की मुलायम सिंग यादव यांच्या सुनबाईंनी भाजपमध्ये प्रवेश केला. बऱ्याच जणांनी या सुनबाईंच्या विषयी लिहिलं. काही पत्रकारांना आनंद झाला, काही पत्रकारांना दुःख झालं, काही पत्रकारांनी ती कशी होती याविषयी लिहिलं, बोलले. ते म्हणाले की आधीपासूनच ती भाजपचं कौतुक करत होती, आता ती भाजपत शेवटी गेलेली आहे, ती भाजपत जाणार होती, वगैरे वगैरे वगैरे. मुलायम सिंग यांच्या सुनबाईचं नाव आहे अपर्णा यादव, अपर्णा प्रतीक यादव असं त्यांचं पूर्ण नाव. आणि यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक चर्चेमध्ये असताना मुलायम सिंग यांच्या सुनबाईंनी भाजपमध्ये जाणं याला योगायोग नव्हे तर तो भाजपचा पलटवार समजला जातो. म्हणजे मुळात अखिलेश यादव यांनी जे काही भाजपतली मंडळी समाजवादी पक्षामध्ये घेतलेली आहे ती मूळची समाजवादीच होती, जी मधल्या काळामध्ये भाजपत सत्तेसाठी निघून गेलेली होती. आयाराम गयाराम जिकडे मलिदा तिकडे पळणारी जी माणसं असतात त्याच्यापैकीची ही होती. म्हणजे त्यावेळेला भाजपची सत्ता येणार होती म्हणून ते निघून गेले. आता त्यातील परत त्यांनी काही आपल्याकडे घेतली. मग यावर बरीच चर्चा सुरू झाली आणि उत्तर प्रदेशात कसं योगी आदित्यनाथ हरणार, मोदींचा कसा पराभव होणार याविषयीच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या. असो, त्या ज्या होतील त्या, ज्या माध्यमांना ज्या चर्चा करायच्या त्या कराव्या. मला जरा यातलं काही रंजक तथ्य आपल्यासमोर मांडायचे आहेत. म्हणजे राजकारणातलं चित्र आणि चारित्र्य आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मुलायम सिंग यादव यांच्या 2 पत्नी. राजकारणात असं दुहेरी पत्नी असणं फायद्याचं असतं की काय असा प्रश्न आता मला पडू लागलाय. म्हणजे राजकारणात उतरायचं असेल तर 2 बायका असल्या पाहिजेत किंवा राजकारणात उतरल्यावर 2 बायका असतील असं सत्य समोर येतं आहे. म्हणून माझ्या बायकोनी मला सांगितलं की राजकारणात उतरू नका, कारण उगीच कशाला दुसरी अजून रिकामा ताण. तर मुलायम सिंगांच्या, जाऊ द्या माझा व्यक्तिगत विषय कुठे मांडायचा आहे, मुलायम सिंगांचा विषय बोलतोय आपण. मुलायम सिंगांना 2 पत्नी. एकीचं नाव मालती देवी. आता या मालती देवींचे पुत्र आहेत अखिलेश यादव. अखिलेश मुलायम सिंग तर मुख्यमंत्री होतेच होते, अखिलेश यादव देखील राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत. आणि अखिलेशच्या पत्नी आहेत डिंपल यादव, ज्यांच्या सुंदर खासदारांच्या मध्ये आपण अनेकदा यूट्यूबवर बघत असतो की या सुंदर खासदार आहेत, त्यापैकी डिंपल अखिलेश यादव. या डिंपल यादव देखील खासदार आहेत. अखिलेश आमदार, मुख्यमंत्री वगैरे वगैरे पदं उपभोगलेले आहेत. साधना देवी गुप्ता नावाच्या आणखी एक महिला, ज्या मुलायम सिंग यादव यांच्या पत्नी झाल्या, अधिकृत पत्नी म्हणतोय मी, म्हणजे मी असं लफड्याची गोष्ट करत नाही आहे. साधना देवी नावाच्या दुसऱ्या पत्नी झाल्या आणि त्यांचा मुलगा प्रतीक हा देखील राजकारणामध्ये आहे, त्यालाही मोठी पदं आहेत. आणि या प्रतीकच्या पत्नी अपर्णा देवी, आता यासुद्धा निवडणूक लढलेल्या आहेत. पराभूत झाल्या ही गोष्ट वेगळी, पण निवडणूक लढलेल्या आहेत. याच अपर्णा देवी भाजपमध्ये आलेल्या आहेत. थेट सुनबाई आहेत दुसऱ्या पत्नीच्या, म्हणजे पत्नीच्या, दुसरी काय, पहिली काय आणि तिसरी काय. पत्नी असते आणि पत्नीचा मुलगा आणि त्याची बायको ही सूनच असते. त्यामुळं अपर्णा या थेट मुलायम सिंगांच्या सुनबाई भाजपमध्ये आलेल्या आहेत. मुलायम सिंगांचे एक बंधू आहेत शिवपाल यादव, जे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहेत. त्या काय होल्ड ठेवून आहेत समाजवादी पक्षामध्ये. त्यांचे पुत्र आदित्य हेही राजकारणात आहेत. दुसरे बंधू आहेत राम गोपाल, तेही समाजवादी पक्षात आहेत. त्यांचे पुत्र अक्षय ते देखील आलेले आहेत. तिसरे बंधू आहेत रतन सिंह, त्यांचे पुत्र आहेत तेज प्रताप, तेही राजकारणात आहेत. चौथे बंधू आहेत अभय राम, त्यांचे पुत्र आहेत धर्मेंद्र, तेही राजकारणात आहेत. म्हणजे 60 लोक यादवांच्या परिवारातली, नात्यातली राजकारणामध्ये आहेत. असलं पाहिजे, असंच असतं. मोठी राजकारणी असतात. पण 2 बायकांचा विस्तार, त्यात हा मतभेद होणं स्वाभाविक आहे. आणि त्यातून अपर्णा देवी आता निघून गेलेल्या आहेत. आमच्या महाराष्ट्रात का कमी आहे का हो? म्हणजे एक आमदार होण्यासाठी इच्छुक असलेले व्यक्ती आहेत, कलाकार आहेत, ते मोठे कलाकार आहेत. त्यांचं नावसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं गाजलेलं आहे. आणि त्यांनी उगीच आमदारकीच्या भानगडीत पडलो आणि आमचं अडकलं अशी प्रतिक्रियाही मध्ये दिली होती. याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो राजकारणातला. कसं असतं राजकीय व्यक्तींचं कौटुंबिक आयुष्य हे तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. तर हे मोठे कलाकार एका मोठ्या कलाकाराचे पुत्र आहेत आणि यांची पुत्रसुद्धा मोठी कलाकार आहेत. चांगला इंडस्ट्रीमध्ये राबता, समाज मान्यता वगैरे वगैरे सगळं आहे. आता यांच्या पत्नी आणि या पत्नीचा भाऊ म्हणजे यांचा मेव्हणा, आता या मोठ्या कलाकाराच्या मेव्हण्याची मुलगी नेहमी आपल्या आत्याच्या, मामाच्या घरी येत असायची. आणि या मेव्हण्याच्या मुलीसोबतच या मोठ्या कलाकाराचं सूत जुळलं. सूत जुळलं हा शब्द जरा कसा तरी असा अंगावर शिरशिरी आणणारा वाटेल. प्रेम जुळलं,
हे छान आहे, म्हणजे जरा सॉफिस्टिकेटेड वर्ड होतात. प्रेम जुळलं आणि प्रेम जुळल्यावर यांनी त्या मुलीला, आता वयात अंतर असणारच की हो, आत्याचा नवरा आणि ही मुलगी, अंतर असणारच की. मग यांनी त्या मुलीसोबत लग्न करून टाकलं. आता एकाच शहरात एकेका टोकाला दोघींना 2 घरं करून दिले. हे कळलं कशामुळं, तर मध्यंतरी त्या मुलीनं आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. खरं तर आता मुलाची लेकरं आणि स्वतःची लेकरं एकाच वयाची आहेत. म्हणजे पहिल्या बायकोपासूनच्या मुलाची लेकरं आणि दुसऱ्या बायकोची स्वतःची लेकरं ही आता एकाच वयाची आहेत. साधारण 4-5 वर्षाचा वाढदिवस झाला तेव्हा साजरा केला, तेव्हा हे सगळ्या जगाच्या समोर येऊन गेलं. आता हे सगळ्यांना माहीत असलेलं सत्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या मोठ्या कलाकाराला राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता हे क्वालिफिकेशन झालं पाहिजे. असाच एक नेता आहे ज्यानं 2 लग्न केलीत. आता एका बायकोचा दावा असा आहे मी पहिली, दुसऱ्या बायकोचा दावा असा आहे मी पहिली कोण हे कालांतरानं ठरेल. पण एक बायको असताना दुसरी केली आणि एका बायकोच्या बहिणीसोबतही लफडं केलं असा आरोप तिनं केलाय, मी नाही. म्हणजे रेकॉर्डवर केलाय, मी करत नाही आहे. क्वालिफिकेशन असतं राजकारणामध्ये. एक पोरगी तर चांगल्या संपन्नता सगळं असताना, अनेक गोष्टीची चर्चा मतदारसंघात सुरू असताना एक तरणीताठी पोरगी दुसऱ्या एका मंत्र्याला बरी वाटली आणि त्यासोबतचे संबंध सुरू झाले, गर्भवती राहिली, आत्महत्या करून मरून गेली बिचारी. क्वालिफिकेशन असतं राजकारणातलं हे, असं असणं. तिसरं प्रकरण आहे, ते आपल्याकडं अनेक धार्मिक पद्धती आलेल्या आहेत, वेगवेगळ्या धार्मिक पद्धती आलेल्या आहेत आणि त्यात एका आध्यात्मिक क्षेत्रातल्या गुरूंनी असं सांगितलं की स्त्री आणि पुरुष हे नातं बहीण भावाचं असलं पाहिजे. मग ते कोणतंही असो, दादा, ताई, बहिणजी, दादाजी, असं ते नातं असलं पाहिजे. आणि मग या भक्ती संप्रदायात जे जातात ते आपल्या पतीला स्त्रिया बंधू म्हणू लागतात आणि पुरुषांनी पत्नीलाही बहीण समजायचं असतं. म्हणजे ते नातं आता वेगळं झालं, ते नाही राहिलं. मग अशा वेळी बायको गेली असेल तर पुरुषाची गरज वाढू लागते. पुरुष त्याला असतोच हरामखोर. म्हणजे बायका तरी आपलं शील सांभाळतील, पातिव्रत्य सांभाळतील, पुरुष असतोच हरामखोर. तो बाहेर लक्ष घालतोच. माझ्या सगळ्यांसाठी बोलतोय मी. मग एका नेत्याच्या स्त्रीनं असंच त्या आध्यात्मिक मार्गाला लागायला सुरुवात केली आणि मग या पुरुषाला नवीन गोष्टी आठवायला सुरुवात झाली. आता हाही त्यानं दुसरं लग्न केलं, अधिकृत की अनधिकृत असला प्रश्न मला विचारत जाऊ नका. आणि त्यानं आपल्या दुसऱ्या बायकोला गावात आरामात एक छान घर करून ठेवलं. कर्मधर्म संयोगानं त्या ताईंचं तिकडचं मन उठलं आणि त्या परत आल्या. आता 2 सिम कार्डचा मोबाईल घेऊन हे नेते महाराष्ट्रभर लोकांना कुचकं बोलत फिरत आहेत. म्हणजे ज्यांनी घरी कुचकं ऐकलेलं असतं ना, ती जास्तीत जास्त कुचकं बोलत बाहेर फिरत असतात. आता हे नेते कोण, कशाला उगीच सगळ्यांच्या इज्जत काढायची. आपण काय कुठे भरकडत आलो ना. म्हणजे बघा तुम्ही, मला आत्ता लक्षात आलं की अरे मी सांगतोय मुलायम सिंगवर आणि उगीच महाराष्ट्रातील लफडे तुम्हाला सांगत चाललोय. तर या अपर्णा ज्या आहेत ना, त्या अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशाची बातमी समाज माध्यमातून पसरली आणि नाईलाजानं मेनस्ट्रीम मीडियाला घ्यावी लागली. आता भाजपचं भलं झालंय का भाजपचं नुकसान झालंय याचा विचार अनेक जण करतायत. बघा कसा भाजपनं पलटवार मारला असा दावाही अनेक जण करतायत आणि बघा भाजपत त्या आल्यानं काय फरक पडतो भाजपला असाही दावा करतायत. माझं म्हणणं एकच आहे की मुलायम सिंगच्या 60 जणांच्या फॅमिलीत 60च्या 60 जणांच्याकडं काहीतरी राजकीय पदं आहेत. अपर्णांनी देखील निवडणूक लढवलेली होती. आता या अपर्णा मुलायम सिंग यांच्या घरातून निघून बाहेर आलेल्या आहेत. म्हणजे भाजपत असं झालं नाही असं अजिबात नाही आहे. अगदी ज्या गांधी घराण्याच्या राजकारणाला भाजपनं टोकाचा विरोध केलाय ना, त्या मनेका गांधी भाजपत येऊन मंत्री झालेले आहेत. त्यांचे पुत्र पिलभीतचे खासदार झालेले आहेत, वरुण गांधी. आणि जेव्हा नाही कळतंय तेव्हा ते भाजपपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतायत. भाजपमध्येही वसुंधरा राजे आहेत, भाजपमध्येही आता आलेले ज्योतिरादित्य आहेत, नाही असं नाही आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीला विरोध करता करता भाजपमध्ये देखील या मोठ्या राजकीय घराण्यांच्या व्यक्तीला घेऊन
त्यांना पदस्थापित केलं जाईल आणि कधी काळी भाजपला जेव्हा असं वाटेल की आपण आपल्या मूळ धोरणांच्या पासून लांब सरकतोय, तेव्हा परत यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल आणि आपल्या रक्ताची ओढ म्हणून ही माणसं परत आपापल्या पक्षात निघून जातील. तेव्हा भाजपला खिंडार अशा स्वरूपाच्या बातम्या येतील. माझी म्हणणं हेच आहे, मुद्दा हाच आहे की अशा घराणेशाहींच्या व्यक्तीला सन्मानानं पक्षात घेऊन राजकीय डाव नक्कीच साधला जाईल, पण यातून एक संदेश मात्र नक्की जाईल की तुमच्याकडे सत्ता आल्यावर असतील शीतं तर जमतील भूतं, ही आमच्या मराठीतली म्हण आहे. शीतं असलं की भूतं जमतातच, मुंग्या लागतातच, साखरेलाच मुंग्या लागतात, गुळाच्या ढेपीलाच मुंगळे लागतात. तसं भाजपकडच्या सत्तेची गुळाची ढेप या मुंगड्यांना आकृष्ट करते आहे, पण ही ढेप हळूहळू हेच मुंगडे कुरतडून घेतील आणि ज्यांच्यासाठी आणली आहे त्यांच्यासाठी गुळाचा गोडवा उरणार नाही. जी उरेल ती घरात ती उरलेल्या गुळाची चिकचिक, चिकटपणा जो देखील नकोसा झाल्यासारखा वाटेल. जो प्रॉब्लेम आत्ता 3 मंत्री आणि 7-8 आमदार सोडून जाताना भाजपला सहन करावा लागलाय, तोच प्रॉब्लेम अपर्णा जेव्हा परत जातील तेव्हा सहन करावा लागणार आहे. भाजपने हे तपासून बघण्याची गरज आहे. नुसतं एवढंच तपासायची गरज नाही आहे, तर नेत्यांचं चित्र, नेत्यांचं चरित्र आणि नेत्यांचं चारित्र्य हे देखील तपासून पक्षात घेतलं पाहिजे, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. नमस्कार.